सगळ्यांनी जरा हॉलमध्ये 2 मिनिटं शांतता राखा. सगळ्यांना व्यवस्थित आवाज गेला पाहिजे. हॅलो बोला बा. हा बोला. हॅलो बोला. हॅलो. हा येतोय आवाज बोला. नमस्कार बैलगाडी मालक. आपण अखिल भारतीय युवा बैलगाडी संघटनेने तो मेळावा आयोजित केला. त्यांच्या मी प्रथमतः बैलगाडी मालकांतर्फे आणि सर्व बैलगाडी शौकीनांतर्फे धन्यवाद मानतो. आणि आपण आणि आपल्यासारखे सर्वच अख्ख्या म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असो किंवा उत्तर महाराष्ट्रात नसो किंवा काल नगर आणि पुणे जिल्ह्याचे काही लोक घरी येऊन बसली होती, तुमच्यासारखं हट्ट करून बसली होती की आपण गावाचा राजीनामा माघारी घ्यायला लावायचा. अशा स्वरूपाची सर्वांची मागणी होती. तर मी काल पण तेच बोललो आणि आज पण तेच बोलतोय की फक्त 10 ते 12 दिवस वेळ द्या. आम्ही सर्व बसून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. त्या गोष्टी सर्व क्लिअर करून मला 10-12 दिवस वेळ द्या फक्त. आणि या मधल्या काळामध्ये जे काय मैदान पुकारले असतील किंवा कुणी काही समालोचक मंडळींनी जे थांबायचा निर्णय घेतलेला असेल किंवा मैदान थांबवायचा जर निर्णय घेतला असेल तर तो तसं न ठेवता तुम्ही मैदान पुढं चालू ठेवा. आणि बाकीचे इतर गटिंग असतील, समजा झेंडापंच आणि समालोचक असतील, त्यांनी सुद्धा त्यांचं काम चालू ठेवा. कारण 100% मी येत्या 10 दिवसामध्ये तुम्हाला काय असेल तर सर्व विषय क्लिअर करून माझा निर्णय मी सांगणार आहे काय. आणि त्या संदर्भात माझा आता मला दत्ता पैलवानांचा पण फोन आला होता आणि आनंदापनचा पण फोन आला होता. तर त्यांचं बी तसंच म्हणणं पडलं की आपण 10-12 दिवस फक्त सर्वांनी तेवढं फक्त माझ्यावरती मला एक वेळ द्या, मला उसण घेऊ द्या. थोडसा मागच्या 1 महिन्याभरात लय विषय बरेचसे विषय झालेत, बरेच घडामोडी झाल्यात. या विषयावरती आपल्याला काहीतरी मार्ग काढून, कायमस्वरूपी मार्ग काढून आपली बैलगाडा शर्यत पूर्वत कशी चालेल या बाबतीत काही चर्चा करायच्या. फक्त मला 10 ते 12 दिवसाचा वेळ द्या. कदाचित म्हणजे आता बघा तुम्हाला सांगतो, आज कोणवार आहे, मंगळवार आहे. साधारण पुढच्या शुक्रवार पर्यंत वगैरे ना मी काय सांगतो माझा निर्णय मी 100%. आणि तुम्हाला आज पण मी जरी राजीनामा दिला असला तरी मी प्रभारी अध्यक्ष म्हणून तोपर्यंत काम करत राहणार. तुम्ही त्याच्याबद्दल काही शंका घेऊ नका. माझा काही राजीनामा अजून मंजूर झालेला नाही. तर तोपर्यंत आम्ही एक बैठक घेऊन सगळा विषय क्लिअर करत नाही. मला 10 ते 12 दिवसाचा जो वेळ आहे तेवढा कृपा करून द्या. तुम्ही आता हट्ट धरून बसू नका फक्त. कारण काल पण तसेच लोक हट्ट धरून बसले होते. तर त्यांना मी तेच सांगितलं आणि आता तुम्हाला पण तेच सांगतो. आम्ही सगळा विषय क्लिअर करून पुढच्या शुक्रवारच्या अगोदर ते सगळा विषय क्लिअर करून टाकतो. तोपर्यंत पुढेही थांबू नका. धन्यवाद. धन्यवाद आबा. तुम्ही फक्त निर्णय मागं घ्यावा. युवा संघटना सगळी तुमच्या पाठीशी आहे. एवढं बोलतो मी 2 शब्द संपवतो. सगळ्यांनी हॅलो आबा. ज्यांनी एक मिनिट आबा, सगळ्यांचा निर्णय मागे घ्यायचा आहे. फक्त तुमचाच नाही, सगळ्यांचा निर्णय मागे घ्यायचा आहे आबा. अहो सगळ्यांची बोलणं झालंय माझं काय. आता आनंदाप्पा, दत्त पैलवान, मी 3 जण बोललोय. विलास पैलवानांना मी तेच सांगेन की थोडा आम्हाला उसंत द्या. सगळ्यांनी आपण विलास पैलवान असेल, दादा असतील, दादांचा सुद्धा राजीनामाचा विषय आहे तो सुद्धा त्या टायमाला आम्ही सर्व तो विषय क्लिअर करून घेऊ 10 ते 12 दिवसात. ठीक आहे आबा. मी एवढंच सांगतो, थोडंसं गरम रक्त आहे युवा संघटनेचं. त्याबद्दल ही क्षमस्व असावी. इथून पुढं काय तुमच्या शब्दाला मान मिळेल, तुम्ही कार्यरत राहा ही इच्छा आहे. एवढंच बोलतो. मला जास्त काय बोलायला येत नाही, पण बोललो 2 शब्द. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी युवा बैलगाडी मालक अक्षय